जय श्रीराम, सुप्रभात. छान असं सकाळ सकाळ झालेले बघा, काम आवरलेले. आज सकाळ सकाळ मी धारा काढायला रानात गेले होते, कारण रानातली लाईट नव्हती. लाईट नसली की आमचा सगळा राडा होऊन जाते. आम्हाला घास तोडायचा असते छोटा, त्याच्यामुळे मग मी रानात गेलेली होते. मम्मींचा इकडं स्वयंपाक चालू आहे, घरी आले मग परत आंघोळ वगैरे केलेली. म्हटलं चला आपण भाज्या करायला बसू. मम्मींचं चाललंय भाकरी आणि चपात्या करायला. आप्पा पण रानातून आमच्या पाठीमागून आलेले, तर त्यांना ती जेवायला वाढलं. आणि श्रेयाची छान आईश चालली बघा, दारात बसून डोकंही विचारती. स्वयंपाक ते झाला आणि आता पावसाळ्यामुळं लाकडं काही पेटत नाही, त्याच्यामुळे चुलीवर असलेले इथं. आणि आज आलो आम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँक ऑफ इंडियामध्ये. आमच्या गावात काही ती बँक नाही, परगावला यावं लागतं. भरली स्लिप आणि काढला मनी. आता मनीशिवाय तर कुठलं काम होतच नाही बघा. आणि एक सांगायचं विसरले, मला ना बँकेत एक मुलगी माझ्याकडे असं संशयास्पद बघत होती. अरे बापरे म्हटलं, ही संशयास्पद इतकं का बघती माझ्याकडं. परत माझ्या लक्षात आला, अरे बापरे म्हटलं, हिच्या मोबाईलवर आपला व्हिडिओ गेला असेल, त्यामुळेच ती अशी माझ्याकडे बघत होती. चला म्हटलं, गेलाय तिच्याकडे तेव्हा बघती. आता नक्की कशामुळे पाहती काय ती माझ्या लक्षात आलं नाही. मग आम्ही पोचल्यावर रानात आम्हाला वाजली होती 1:45. भरपूर असं ऊन झालेलं होतं आणि हस्ताचं ऊन आहे, त्याच्यामुळे तर अरे बापरे जनावर बाहेर यायची भीती. आता जनावरं म्हणजे काय ते तुम्हाला म्हणजे माझ्या भाषेत मी बोलले. जनावरं म्हणजे आमच्या इकडं सापाला म्हणजे मोठे मोठे जनावरं. आमच्या इकडं ना खूप मोठे साप दिसतात, त्याच्यामुळे आमच्या इकडं आम्ही जनावरच म्हणतो बघा त्याला. मग काय पहिलं म्हटलं चला कळशी भरून आणावी आधी, विहिरीची कळशी भरून ती आणली आणि खुरपायला लागलो. आता इतकं ऊन झालेलं होतं, पण आमचं टार्गेट होतं एक पाडगं झाल्याशिवाय आज काय उठायचं नव्हतं. त्याच्यामुळे ना जी खुरपं हातात घेतलं का ते 2:30 वाजता मिस्टर आले. ते पण जेवायचं नव्हतं, हाक मारली चला बाबा नू जेवायला, इतकं ऊन झाले काय करता इतक्या उन्हाचं म्हणून. चला म्हटलं मम्मी जाऊन येऊ, जेवून 2-4 घास खाऊन. मग मम्मींनी पण नेलं आणि दिवस मग आता पाडगं खुरपायचं.